गुड मॉर्निंग कमळे. काय चाललंय सकाळ सकाळ? आमरस पिठी साखर का केली ती त्याला का त्याच्यात टाकायला? होय. गुड मॉर्निंग तुला पण. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये. आणि सकाळ सकाळ एवढं फ्रेश वाटायला लागले आणि फ्रेश फ्रेश आमरस पण आज खायला मिळणार आहे. आईनं आमरसातला रस काढलाय. हे हुकलं काय तर आंब्यामधला रस काढलाय आणि कमळेत आहे मिक्सरमध्ये बारीक करायला लागले. त्या पिठी साखर टाकल्यावर काय होते त्या अजून गोड होत आहे. त्याच्यात अजून ही पण टाकते त्याला काय काय टाकते ते काय आमरसमध्ये? वेलदोडं अजून विलायची त्याच्यातच मिक्स केलं आहे. वेलदोडं ही मिक्स केलं आहे त्याच्यात. काय पहिलं होऊ दे. हां पळव किती पळवते अजून पळव. हां बेस्ट. एव्हा आमरस खाते का? आमरस आंबा खाते का? हां भारी भारी दिसायला बेस्ट. असंच करायचं. काय काय करावं लागतं आमरस करताना? आंबा कापला, चाकून काढले, ती हां टाकलं, साखर हां मिक्सरला बारीक करायचं. हां माझ्या आईलाही जरा बारीक आवाजात बोलते कॅमेरा चालू असल्यावर. कुणाला बोलते? मला बोलते. तुम्हाला सांगते. सांग जरा मोठ्यानं. लय आवाज काढायचं, लय मोठ्यानं आवाज काढायचा असते. आईकडे कॅमेरा धरले गेले बारीक पहिल्यांदा आंबा काढायचा असते. त्याच्यातनं घर काढायचं असते. हां वड. हां घे स्पीड. राहू दे ऍक्टिंग तुझी. तू स्पीड घे तिकडं. त्यांना सांगितलं मी ऍक्टिंग करत जाऊ का? आमरस पहिलं हाताने करत होते आमरस. वड तिकडं ऍक्टिंग राहू दे तुझं चालू तिकडं. हां स्पीड आहे त्या आमरसला. एवढं पातीला भरून आता एवढं आहे ते आता बारीक झालं बघा. चांगलं लागते याला पातळ. आमरस सोबत भात पुरी 10चा स्पीड करे एकदम. आमरस सोबत का ना भात पुरी पापड्या अजून भजी. एवढं आमची आधी एवढं आहे का ना मी लहान असताना का ना एवढा भारी जर आमरस करायचे. आता पण काय आहे भारीच करते आमरस पण आता मशनीवर चालू. आज पहिल्यांदा मिक्सरमध्ये चालू आहे आमरस करायचा. आणि हाताने करायचं असलं आपल्याकडे ही पण होतं का नाही ते तसलं काय म्हणते का चमचा तसला जाळीचा. काय कांबळे जाळीचा चमचा होता का नाही तेवढं. आता किती जणांच्या किती आंब्याचं केलं हे? 1 किलो. 1 किलो म्हणजे किती आंबे येते आले तर त्यात? मोठी मोठी 3 आली. मोठी मोठी 3 आले. मोठं मोठं 3 आंबा आले. बरं हां पळव पळव घ्या अजून. हा 3 वरच असते काय? मगाची लय भारी ॲक्टिंग करायला लागलेली. हां बस असं पहिल्यांदा आंब्यातलं रस काढायचा मग आमरस करायचा. ॲक्टिंग ड्रामेबाज आहे नुसती ड्रामेबाज. ॲक्टिंग करत जाऊ नका रे. ॲक्टिंग करायचं असल्यावर झाली. आता तेवढं राहिलं. आता 5-7 माणसाचं आहे आमरस तरी काही जास्त काही कोण खात नाही. मी तर जास्त आमरस पेलं ना की होते लय पण तेवढं 1 वाटीभर खाल्लं की बस. आमच्या आजीला लय आमरस आवडते. काय का नाही वा बनवते का? बनवते का आमरस? आमरस आवडत नाही आजीला. पहिला आवडत होता. झालं आता तेवढं. हां पळ पळव स्पीड मार. पड जोरात करा 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 करा. हां आता हे झालं. एवढं झालंय बघा. आता त्याच्यात अजून काय मिक्स करायचं आहे का? याच्यात काय नाही का? पिठी साखर मिक्स करायचं आहे का त्याच्यात? बरं झालं. आता निवांत एकदम. उन्हाचं चांगलं चांगलं आमरस खायचं आज दुपारी. आमरसच खायचं तेवढं. आमरस आणि चपाती खायचं आणि भात. दुसरं काय खायचं नाही आज. चांगलं हां 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 बरं. आजी म्हणते आम्ही फक्त आंबा खातो रस खात नाही. एवढंच झालं का? चांगलं झालं आहे बाबा. हो का बघा महिला मंडळ कोण बघत असतं तर बघा असं करत जा तुम्ही पण. तुम्ही पण करत असता सगळे. त्यात पिठी साखर टाकते काय? केवढे टाकते? कमी कर. एवढे एकतर आमरस गोड आहे त्या गोड त्याच्यात अजून एवढी पिठी साखर टाकायची म्हणल्यावर किती गोड व्हायचं. आंबा चांगला आहे गोड आहे आंबा. प्रमाणात टाक जरा थोडं. बस 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 बस. किती टाकते अजून? हां टाक टाक क्या. हां बस कर टाक. मिक्स कर त्याला. टाक की बाग कधीच नाही. हां आता करा 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 फिरव त्या. मिक्स कर. एक जीव कर त्याला. वर दिसलं ना पाहिजे.
हां मिक्स कर चांगलं. आता काय किती वाजले त्या? आता फक्त 10 वाजले त्या. आणि आमरस आपण खाते बरोबर 1 वाजता. दुपारचं जेवणाचा टायमिंग आपला 1चा आहे. आता आई ही जेवून घेते ते आणि मग सांगतील आपल्याला कसा झाला आहे आमरस. येवाला दे की आमरस. येवा आमरस खा की आमरस. नको किती छान वाढले कांबळे. वा वा वा. चपाती बटाटो आमरस भात. चला चालू करा. मी तर काय आता फक्त 11 वाजले त्या. मी बरोबर 1 वाजता जेवते. आता ह्यांना जेवू दे आता आमरस. आहे खाऊन सांग कसा झालाय. खा बरं. जाऊ द्या जरा पाणी तर पी म्हण. खा की. आता खाऊन सांग कशी झाली टेस्ट. प्लेट जरा जवळ घे. हां हां कसं झालं ते पिठी साखर मिक्स केले. लय गोड झाले का? होय. आता कांबळी सांगते आता खाऊन कसं झाले. बस काय यावा खात नाही. खाऊन सांग बरं. लय दम लागते कांबळीला खायला. आता पाणी घेणार मग खाणार. अगं का गे पाट दिशी किती दम आहे त्याला. हां हां चव कशी झाली सांग फक्त. गोड झालं चांगलं झालं ना. बर आता ह्यांना खाऊ द्या आमरस. आपण दुपारी जेवताना खाऊ. दुपारच्या 1 वाजलेले आहेत आणि आई आणि आजी तर आमरस खाऊन झोपली बाबा ही तर. चला आता आपण जेवण करूया आणि बघूया आमरस कसा झालाय. आईच्या हातचा आमरस नाही आमरस. जरा आमरस खायला जरा मजा येते. पण आमरस खाऊन जातो उन्हात जायचं नाही ना ते चक्कर येते. कांबळे जेवायचं. चला आमरस दिलाय आता खाऊन बघूया आपण आईच्या हातचा. ही काय चटणी आहे काय? कशी चटणी? बघूया आमरस कसा लागतो. 1 नंबरच्या बरोबर 1 नंबरच्या वर 0 असतोय पण ही 1 नंबर. छान झालंय. आईनं आमरस केलाय आणि आता खासचा ब्लॉग फक्त आमरस स्पेशल. त्याच्यामुळं आमरस शिवाय दुसरं काही नाही. आणि ही चटणी कशाची आहे हे पण चटणी खाऊन बघू आपण कशी झाली. छान. ऊन कसलं कडक पडले बाबा. रोज असं कधी एकदा उन्हाळा कमी होता असं झालं. जगात जारचं पाणी थंड थंड. आणि आता पोट भरून आमरस खायचा आणि निवांत झोपून टाकायचं 4 वाजूस्तोवर. उन्हाळ्याचं एकच काम आहे खाणे आणि झोपणे. आपल्याला दुसरं काय काम नसतं. चांगलं झालंय बघ आमरस. 1 नंबर झाला. आम्ही घरात आमच्या मी आई बहीण आणि बाकी एवढंच आमरस खातो. बाकीचे जास्त कोण आमरस खात नाही. काय चला तुम्ही पण या खायला लागलो. परत माणसाला जेवायला पण बोलवलं नाही बाबा. ज्या खायला आमरस. उन्हाळा आहे तो परत आमरस खाऊन मजा करायची. मग परत पुढच्या वर्षीच आमरस खा. चला आता जेवून घेतो आणि आराम करतो. निवांत भयंकर ऊन आहे ना बाहेर. 1:30 वाजता आमरस भात खाऊन चपाती का असं झोपलो म्हणा. आता बरोबर किती वाजले ते माहिती आहे का? 5:30 वाजले त्या. आता फ्रेश झालो चहा पिलो आणि आता निवांत. अजून पण ऊन जरा आहे. चहा पिली काय? चला तर मग आमरसचा आजचा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया आपण उद्या परत. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.